अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा, अमृताहुरी गोड पाजिला सपाना. तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई. गल्लोगल्ली पाहित फिरे तू गाई. गल्लोगल्ली पाहित फिरे तू गाई. तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज आपला पदभार स्वीकारणार आहेत. आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा पदग्रहण सोहळा होणार आहे, कारण नाशिकहून वेगवेगळ्या क्षेत्रात अभ्यासाव्यतिरिक्त स्पोर्ट्स असतील इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या 50 विद्यार्थ्यांसह ते आपला पदग्रहण सोहळा पार पडणार आहेत. आत्ता आपण नाशिकमधनं निघालेल्या बसमध्ये आहोत. दादा भुसे आणि इतर सर्व विद्यार्थी त्यांच्यासोबत आहेत. दादा, आगळा वेगळा उपक्रम आहे. आगळा वेगळा आहे असं मी काही बोलणार नाही, परंतु महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय त्यांच्या हृदयातला विषय असलेल्या शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या नाशिकवर त्यांनी दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना अनुमोदन दिले आणि मला वाटतं की ज्या संवेदनेने त्यांनी या विभागाची जबाबदारी दिली, मला माहिती आहे की हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे, परंतु सर्व विभाग आमचा त्या ठिकाणी झपाटून काम करेल आणि सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या पाल्य जो विद्यार्थी आहे तो केंद्रबिंदू मानून, तो दैवत मानून आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. कुठले 2-3 तुमचे निर्णय असतील जे लवकर होतील? प्राधान्यक्रम तुम्ही दिलेला आहे, परंतु कुठल्या प्राधान्याने गोष्टी? मला वाटतं की या स्पर्धेच्या युगामध्ये गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्याला सुद्धा त्याचा तो हक्कच आहे, कायद्याने ते बंधनकारक आहे की त्याला गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे. ते पूर्ण करण्याचा मानस आमचा त्या ठिकाणी राहील. अनेक अडीअडचणी आहेत, काही कमी पण आहेत, त्या सर्वमध्ये आम्ही दुरुस्ती करू. आधी विभागाच्या माध्यमातून आम्ही आमचं कर्तव्य संपन्न करू आणि मग येणाऱ्या काळामध्ये आमच्या पण विभागाच्या काही अडीअडचणी आहेत त्या हक्काने मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांकडनं सोडून घेऊ.